नमस्कार मंडळी, चला आणखीन एक नवीन दिवसाची छान अशी नवीन सुरुवात करू। मग चला आपण आता कुठं चाललोत की समजा जे माणूस एखादी आजारी आहे आणि त्याला फ्रेश व्हायचं असतंय तर मी अशा एका बाईकडे तुम्हाला घेऊन जात आहे। तर त्या आमच्या इथलच्या काकूच आहेत, कारण त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर माणूस किती जरी आजारात असलं तर ते एकदम असं फ्रेश आणि एकदम कसं होतंय मानसी आनंदी बनतंय। तर चला तुम्ही पण आमच्या सोबत असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि आमच्या सोबत चला। काय मानसी कसं मानसी म्हातारी बाई माझी तर त्यांचं घरीतच आहे। एवढं म्हणजे माणूस फ्रेश होते त्यांच्याकडं की बघायचं कामच नाही। तर चला आपल्याला पाणी द्यायचंय आम्हाला सुनता काकूला थोडस। सुनता काकू काय करायचं पाणी घेऊ असं है अंधारा पकडा मग मंगलताई आयो आमची मंडूजा तर मंडूजा नगे माय सकाळी भाकरी मोडून टाकली व्हिडिओच्या नादामध्ये। मानसी मानसी इकडे की तुला कुठं जायचंय का आता? आटोत बसून जायचं घरी। कुणाच्या घरी जायचंय? आटोत बसून जायचंय? आता कुठे आटो आणायचंय ग? कुणाच्या घरी जायचं आपल्याला? नानूच्या। कोसा काकू नानूच्या घरी। रानूच्या घरी जायचंय होय? हा नाही घेतलेत मी सोबत। मग कसं करते? तर मी माझी आई आणि मानसी आम्ही तिघी जणी मिळून चाललोत, म्हणजे एकदम फ्रेश होण्यासाठी चाललो का तर आईने आज लय ब्लाऊज शिवले तर आईचं साड्याचं दुकान आहे आमच्या। कसं करते? मी मंगी झाले डॉगी झाले का? मग आई चला निघायचंय। छान आहे एकदम व्यवस्थित आहे का? आई मला आई शिकविल बोलायला व्यवस्थित आहे काही कसं थंडगार कमाळावर थोडस पोळाले पोळाले का माळावर जायची इच्छा आहे? नाही आता मला नाही तर चला जायचं असलं जाऊन येऊ माळावर एकदा खप 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 कसं करते? तळ्याकडे आलीच नाहीस की माझ्यासोबत? मम्मी बघ मी कसं करते। कसं करते? आणि इकडं आमच्या मोठ्या काकू काय ते सोनं काय सोनं घासायला त्याच काय घासायला काय हालय मग पट्ट्याला? काय हालय पट्ट्याला? हे का हे आमचे सोन्याच्या आवडीच्या काकू म्हणायचं सोने काकू, ह्याचं नाव सोने काकू। तर एवढ्या कमरेला पट्टा ऑपरेशन करून काही तर त्याचे टाप्स घाशीत बसलेत हे बघू शकता तुम्ही। हेचं नाव ठेवू आपण सोन्या काकू। जाईल जाते जाऊ द्या ना मग काय हालय मुनीला कळू द्या की सासूकडे किती सोनं आहे ते। गुंडायला आहे गुंडा एवढ्या टाप्ससाठी ना त्याला लय बकळ लागते गुंडायला। चला मग चला मायराजी आहे मायराजी आओ इधर आओ। तरी मानसीची फ्रेंड आले। अरे रे 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 किती दिवसाने भेटला ग एवढ्या अशा गळपाटून? काय भेट व्हायला ग तुमची? अरे बा चला 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 बस झालं आता मायरा चला चलो 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 मारायला घ्या म्हणजे चांगलं आहे। मायराला नको वरी तेवढं वा नारळ किती छान लागलेत बघ आता। सगळं खाली एक देत नाही तिला कडू बापरे कौसा काकूचे तर आंबे दारातच आलेत आहे तिकडच्या झाडाला आंबे इथं नारळ 1 किलोचाच आंबा झाला डायरेक्ट इथं। पहाड नसतील 1 किलोचा एक आंबा होते ते पहाडाला लागते बघ आता अशात। नको माय रांगोळी काम खराब करा आई लागलाय की पहाडाला आंबा हो किती इजळलेला आहे बाळा नको माहिती का मुकेन जर्र ताळस झाला सुग हे मामा म्हण ग तू आई कवा लावलं होतं आंब्याचं झाड? इकडं थंड वाटायला हो आपल्या इकडे
ह्या गोटले आहेत हे तर काहीच कामाचे आंबे नाहीत हे काही कामाचे नाहीत. हा मामा बघतात की व्हिडिओ आमचे. हा हो काय हे अर्धा किलोचा एकच आंबा हे किलो 2 आहेत कौसा काकू. कोणता फाटा आंबा हा दिसायला किलो 2 आंबे आहेत एवढे मोठे. कौसा काकू याले त्याला कौसा काकू इथं किलोचा एक आंबा लावला आणि हे असले का इथले मिडे लावलेत हे बारके बारके. किलो 2 अंडी होते पण तसली झाली तर त्याला काय करावं. आणि तुमचं काम कसं फसलंय किलो 2 आंबे. आंबा तोडून दुसराच लावायचा आता. हा अरे गोड आहेत का पण खाऊन काही बघितलं का नाही. गोड आहे का हिरवे नाही पिकल्यावर गोड. हो तेच काय खाऊन तर बघितलं का. तेल आहे नंबर 1 हेल आहे डाव साधला ह्या झाडाचा. हे झाड कुठं आहे की आपल्या इकडे कुठलंच नाही झाड. हे हैदराबाद का काय कोणते संता काकूचे आंबे फैजाबादी फैजाबाद आंबे. हे काय बघा की कसलं ह्याची लॅटरी साधल्या लयच दणक्याचा हा रस करून बघितला का कवा घटबिडे होत असेल रसाला. रस बसवते आम्हाला. ते हायच दिसला किती एक एक तांब्यासारखा मोठा मोठा. तू काय कर हं. इथं त्या घर कुठं करायचे ते नकाशा काढून हे आम्हाला लावूया. लावाई आता तिकडे हे करताना रोप म्हणजे एक आंबा देते तू तुला आय होईना ते आईला हाताने वापून दे हे लईच शेवग झालंय ग मा. मला उगवून दे हे नाही हरकाचा हे वेगळाच आंबा आहे आता आणखी. हे फळ कसं आहे अबो हे तर हे काय किती आहेत 1 2 3 4 5 इथं बांधले बघ खाली साडीत बांधलेत वरी आहेत काही कसं फळ चांगलं आहे. हे ओरिजिनल आंबा आहे नवरा येऊ दिलं. पण लईच भारी ह्याची. चला हे मँगो हे सगळे मँगोच आहेत. हे मला खायचे. नारळ लई लागले ते बघ. गेल्या वर्षी लागले होते का मग पेलं असेल की पाणी काढून ह्याच. मग आता हे कशाने काढताव खाली कोणता ना तू मायो मला खाय. संग संग पिठाचं टोपलं घेऊन जाऊ खाली. बसा मग काय चाललंय सांगा आता दोघीचे. काय सांगू मग आता. काय सांगता काय नाही बोला आता. आता मी त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आले तुमच्याकडे व्हिडिओ घेण्यासाठी. बघ असले बांधले घर आता. हा आंबे लावलेत नारळ लावलेत फुलं लावलेत काय पाहिजे अजून. आंबे तर डायरेक्ट डोसक्यावर लावले तर पहाड झाला की वरी तोंडाला आलं पाड खाते. बरं सारे का तुला नंबर 1 झाले. मीच किती दिवसानं आज बघायला आले. आराम हे पोरीचा तप पडता बिनगुरी कूलर चालू करू लागला. हा बसलाय बिघडून ते उद्या येतो म्हणलं आता. उद्या येतो म्हणले चाल तुम्ही बोला. आता तुम्ही आणला मला आणसा काकू इथवर व्हिडिओ करू पण. मला सांग. हा तुला सांग मला आणला व्हिडिओ साठी इथवर आणि आता म्हणाला मी काय म्हणू कौसा काकू सुरू करता संग संग गवळ कशा बसायला एवढं काय झालंय कुठलं तूप खाला उन्हाळ्याचं बी एवढं. मानसी छान म्हणावं. हा कॉमेडी नाही तर एखादा मोठा उखाणा घ्या एकदा. मोठा घ्या असा लांब नात्रा बाबा नाही सांगते ती एक लांब लचक. बरं नाही जाऊ द्या उखाणा नंतर नाव घे ग. नाव नका असा कॉमेडी वाला घ्या हसायसारखा असं जरा. हे घेऊ का मग. थांबा थांबा आलंच नाही आता. हा घ्या की आता सुरू करा की. वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकते खोबरं खिसून खिसून. नात्रा पाटील बसले रुसून तर मीच खाल्लं चाटून पुसून. नात्रा बाबाच नाहीत घरी आता. ठीक आहे ना. हा जाऊ द्या एक गवळण म्हणा छान. त्या म्हणतात मानसी बघ आता गवळण कशी सुरू होती. कौसा काकूची आता आईला घ्या मधी
मी बोलते पण मला काही येत नाहीत बाय गवळणी बिवळणी. काय झालंय का की आवाज बाहेर बोलते म्हणलं की मी बोलते काय बोलायचं ते बोलते. काय बोलायचं ती बोल. तुम्ही नाही असं आणलंय सांगितलं की बोलून पुन्हा बोलून धरून आणलं इथपर्यंत. छान म्हणा जरा मोठा आवाज. तुला ग तो तुला ग ही म्हणायचं का?